नमस्कार, मी कल्पना समृद्धी बुटीकमध्ये तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण 4 टक्सच्या ब्लाऊजच्या कटिंगवरूनच 6 टक्सचा ब्लाऊज कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर आपण हे 4 टक्सचं ब्लाऊजचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि जे हे पॉईंट दिलेले आहेत ते आपण समजून घेऊयात. अगोदर आपण टक्स पंचची उंची टाकून घेतलेली आहे आणि टक्स पंचच्या उंचीपासून जो आपला मेन जो आपला टक्स सिंगल असतो त्याच्या आपण एकसारखे 3 भाग केले. म्हणजे 1 इंचाचा आहे तर 1 इंचामध्ये आपण हे 3 टक्स घेणार आहोत. तर आपण हे असे पाव इंचाचे, मधला थोडा मोठा आणि बाकीचे आपण पाव इंचाचे असे आपण 3 टक्स घेणार आहोत अर्धा इंचाच्या मार्किंगवरून. आणि त्याची उंची मधल्या टक्सची ही 3 इंच आहे, बाकी 2 टक्सची 2.5 इंच आहे. बाकीचे आहे जे टक्स आहेत ते आपले नेहमीप्रमाणे आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही आहे. तर आपण हे टक्स देऊन घेऊयात. मधला टक्स हा अर्धा इंचाचा आणि दोन्ही साईडचे पाव इंचाचे असे आपण 3 टक्स देऊन घेतलेले आहेत. याचं फिटिंग खूप सुंदर येतं. म्हणजे आपण जे सिंगल घेतो कमरेला खालच्या साईडला त्याच्याऐवजी 3 घेतले तर याचं फिटिंग खूप छान बसतं. बाकीचे जे टक्स आहेत ते आपले नेहमीप्रमाणे आहेत. फक्त बदल आहे जो आपण खालचा मोठा टक्स घेतो योगपट्टीच्या साईडचा त्याचे फक्त आपण 3 टक्स करून घेणार आहोत. बाकी जे 3 टक्स आहेत ते अगदी आपले 4 टक्सच्या ब्लाऊजचं जे आपण टक्स देतो तसेच द्यायचे आहेत. आपण नेहमी तर 4 टक्सचा शिवतोच, थोडासा बदल करून आपण असा 6 टक्सचा शिवला तर खूप सुंदर फिटिंग येईल. आणि अगदी सोपी पद्धत आहे. असं काही आवर्जून वेगळं काही कटिंग करायचं नाही याच्यासाठी किंवा वेगळी मापही टाकायची नाही आहेत. बघा केवढा सुंदर पफ येतो आहे आणि फिटिंग खूप सुंदर येतं. आता हा आपला मुंड्यातला टक्स मारून घेतो आहे आपण. अगदी काही बदल नाही 4 टक्सच्या कटिंगमध्ये आणि 6 टक्सच्या कटिंगमध्ये. त्याच कटिंगवरून आपण हा 6 टक्स शिवतो आहे. आता आपण योगपट्टी लावून घेऊयात. योगपट्टी लावताना आपण हुक साईडला अगदी अर्धा इंच क्रॉस कट करून घेतो आहे आणि मग लावतो आहे. म्हणजे आपली योगपट्टी ही जास्त खाली पोटावर जास्त जमणार नाही. पोटावर जास्त जमत असेल तर तिथं घड्या यायची शक्यता असते पोटावर. म्हणून योगपट्टी हुकच्या साईडला थोडंसं आपण कट करून घ्यायची. या पद्धतीने आपला हा 6 टक्सचा पार्ट तयार झालेला आहे. अशा पद्धतीने मी दोन्हीही टक्सचे दोन्हीही साईडचे दोन्ही तयार करून घेतलेले आहेत, दोन्ही भाग. आता आपण हुकलूकच्या पट्ट्या लावून घेऊयात आणि मग नंतर हुकलूकच्या पट्ट्या लावल्यानंतर आपण गळा चेक करून घ्यायचा की आपले दोन्ही साईडचे हुकलूक पट्ट्या सारख्या आहेत का आणि गळ्याचा आकार ही आपला गोल आहे का. लूकची पट्टी ही आपली त्याची रुंदी ही आपली 1.5-2 इंच असते आणि हुकच्या साईडची आपली ही 1.25 इंचाची रुंदी असते. आता ही आपली 1.25-2 इंच रुंदीची पट्टी आहे लूक साईडची. म्हणजे कसं हुक टाकल्यानंतर ही पट्टी म्हणजे व्यवस्थित घट्ट असेल तर हुक म्हणजे सटकत नाहीत, म्हणजे सुटत नाहीत, त्याच्यातून घट्ट बसतात. बघा हा थोडासा गळ्याचा आकार हा थोडा वर दिसतो आपल्याला. तर आपण हे मार्किंग करून घ्यायचं आणि शिलाई मारायची. डायरेक्ट कटिंग कधीच करायचं नाही. पहिली शिलाई मारून घ्यायची आणि मग कटिंग करायचं, म्हणजे आपला गळा हा पसरत नाही. तुम्ही डायरेक्ट कटिंग कराल तर हा गळा तुमचा नंतर पसरेल, कारण तिथं गोल आकार आहे. स्ट्रेटमध्ये कटिंग केलं तर चालू शकतं, पण जेव्हा जिथं आकार असतात वेगवेगळे तिथं आपण डायरेक्ट कटिंग केलं तर तो गळा पसरण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आपण अगोदर शिलाई मारून घ्यायची आणि नंतर कटिंग करायची, म्हणजे आपला गळा अजिबातच पसरणार नाही. आता आपण लूक करून घेऊयात.
लूक हे ब्लाऊजच्या उंचीनुसार येतात. आता याच्यात 5 बसलेले आहेत. 5, 6, 7 या पद्धतीने ब्लाऊजच्या उंचीनुसार आणि फ्रंटच्या नेकनुसार आपले हे लूक किती बसतात ते त्याच्यावर अवलंबून राहतं. या पद्धतीचा ब्लाऊज शिवला तर तुम्ही 4 टक्सचा ब्लाऊज शिवण्यापेक्षा हाच तुम्ही पसंत कराल. या पद्धतीचा ब्लाऊज इतकं सुंदर फिटिंग आहे. अशा पद्धतीने आपले दोन्हीही साईडचे हुक लूक पट्ट्या लावून झालेल्या आहेत. आता आपण या ब्लाऊजसाठी लटकन तयार करूयात. अगदी साधेच लटकन आहेत पण छान दिसतात. असे 4x4चे आपण 4 तुकडे करून घेतले आहेत 2 लटकनसाठी. 4 इंच रुंदी आणि 4 इंच लांबी याप्रमाणे आपण 4 तुकडे करून घेऊयात. म्हणजे एका लटकनसाठी आपल्याला 2 लागणार आहेत चौकोनी. मैत्रिणींनो, या पद्धतीचं कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला आवडत असेल तर समृद्धी बुटीक पुणे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपले हे 4ही पार्ट एकसारखे कट करून झालेले आहेत. आता आपण लटकन बनवूयात. तर हे आपण अगोदर असे मधून फोल्ड करून शिलाई मारून घेऊयात. कारण असं होतं की हे कापड सरकण्याची जास्त शक्यता असते. त्याच्यामुळे आपण हा त्रिकोणवर फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आणि नंतर आपण हे त्रिकोण एकमेकावर ठेवून असे एकावर एक बघा, हा पहिला त्रिकोण आपण घेतला आणि ते त्रिकोणचं जो आतलं लटकन आहे ते वेगळं आहे आणि बाहेरचं वेगळं आहे. तर हे 2 कोपरे एका जागी फोल्ड केले, एका त्रिकोणचे एका जागी घेऊन नंतर हा मधून फोल्ड केला आणि एक तो होता तो पूर्ण ठेवला खाली. इथे थोडंसं डबल फोल्ड करून घेते म्हणजे हा कोपरा आपला बाहेर दिसणार नाही, त्याचे धागे पण दिसणार नाहीत. अशा प्रकारे आपले लटकन तयार झालेले आहेत. थोडंसं पातळ कापड असेल तर सिंथेटिकमध्ये किंवा बाकीचे कुठले सिफॉन जॉर्जेट तर अजून हे छान दिसतं. हे रॉ सिल्कचं कापड आहे त्याच्यामुळे थोडेसे जाड आलेले आहेत हे लटकन आणि याचे धागेही सुटण्याची जास्त शक्यता असते. व्यवस्थित आलेले आहेत हे लटकन आपले. अशाच पद्धतीचे आपण अजून लटकन वरपर्यंत सुद्धा 3-4 असे बसवू शकतो एकाच नाडीमध्ये. तेही खूप सुंदर दिसतात. आता आपण हे बनवलेले लटकन आहेत ते आपण ब्लाऊजला लावून घेऊयात. 3 इंचावर मार्किंग करून हे लटकन लावून घेते. तर ही नाडी मी अर्धा इंच आतमध्ये सोडलेली आहे आणि जी थोडीशी वरपर्यंत स्टिच करून घेतली कारण अशा नाड्या सुटतात खूप लवकर. अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचीही नाडी लावून घेऊयात. अर्धा इंच आतमध्ये